ऑलराईट, आपण काल बघितलंय की यामध्ये फर्स्ट लेसन कसा टाईप करायचा होता. फर्स्ट लेसन मध्ये तर फर्स्ट लेसन मध्ये आपण काय काय बघितलंय. लिटल फिंगरने ते करंगीने बघितले मात्रा. इथे क विलंटी ह, त्यानंतर इकडनं श य स काना. हा लेसन झालाय. तो लेसन झाल्यानंतर आपल्याला हे वर्ड्स टाईप करायचे, 5 लाईन्स टाईप करायचे. तेही कशा पद्धतीनं. लेट्स से हा फर्स्ट वर्ड आहे के, तर हा या पद्धतीनं 5 लाईन्स मध्ये टाईप करायचा. तर मी तर टाईप करून दाखवतो तुम्हाला. फर्स्टली येतो मी आयएसएम ला स्टार्ट बटन येतो, आयएसएम ऑन करतो, इथं याला ओपन म्हणतोय. ओपन म्हटल्यानंतर आपल्याला याला स्कोर लॉग ऑन करायचा. इथनं इनेबल झाला, मिनिमाइज, देन हा स्टार्ट होणार आहे. ओके, सो याला टाईप करताना हा आपण या अगोदर जी प्रॅक्टिस केली मात्रा क विलंटी ह श य स काना. ओके, हे 5 ते 10 पेजेस तुम्ही प्रॅक्टिस केलं असेल फर्स्ट लेसन मध्ये बघून. त्यानंतर आपल्याला आता हे वर्ड्स टाईप करायचे. सो हे वर्ड बघून घ्या. के, की, सा, हे सर्व वर्ड्स आहेत. हे 5 लाईन टाईप करायचे. ते कशा पद्धतीने टाईप करणार आपण बघा. सो हा पकडला, इथनं के 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 अशा पद्धतीनं. आता सो तुम्हाला कीबोर्डवर हे दाखवून देतो मी. तर आपण कीबोर्डकडे येऊया. कीबोर्डला तुम्हाला करंट पोझिशन कसे घ्यायचे, हा ए बटन सोडून द्यायचा आहे आणि इकडनं एस बसणं लिटल फिंगर ठेवायची व्यवस्थित. त्यानंतर मध्ये एज जे सुटलेला हवा, त्यानंतर तुम्ही इंडेक्स फिंगर बसणं स्टार्ट करणार के बसणं आणि इथं डबल इक्वल टू पर्यंत हा अशा पद्धतीने करंट पोझिशन ठेवायची कीज वरती आपल्याला. ओके, हे लिटल फिंगरने आपण जे टाईप केलंय कालचा जो लेसन आपण इथे बघतोय, जो की टाईप केला होता मात्रा क विलंटी ह, त्यानंतर इकडनं श य स काना, हा झाला तुमचा कालचा लेसन फर्स्टली. ओके, त्यानंतर हा वर्ड टाईप करायचा आहे तुम्हाला के 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 अशा पद्धतीने 5 लाईन्स टाईप करायचे आहे टोटली. ओके, सो याला आपण कॉपी पेस्टही करू शकतो, जे की 5 लाईन्स आपण अशा पद्धतीनं खाली पण इथनं टाईप करून घ्यायचं. ओके, सो अशा 5 लाईन्स टाईप झाल्या तुमच्या. त्यानंतर तुम्हाला सेकंड वर्ड घ्यायचा आहे, जो मीन्स इथे दिसत असेल तुम्हाला. सेकंड वर्ड कोणता, की घ्यायचा. आता की पण तुम्हाला सिम्पलचं बटन करंट पोझिशन घ्यायचं, जास्त बटन्स हलवायचे नाही तुम्हाला, बटन इकडे तिकडे. सो इथनं मी की टाईप करतो. अगोदर विलंटी घेतो मी, त्यानंतर फर्स्ट विलंटी देन. ओके ओके, तर येतो मी आता दुसऱ्या लेसनकडे. ओके, या दुसऱ्या लेसन मध्ये आपण फक्त इंडेक्स फिंगरने ह आणि दुसरी विलंटी ऍड करणार आहोत, जे की डाव्या हाताने. देन उजव्या हाताने काय ऍड करणार आहोत, काना आणि र ऍड करणार आहोत. तर ते कशा पद्धतीने येतो मी कीबोर्डकडे. आपले सेकंड लेसन टाईप करायचं बघून घ्या. करंट पोझिशन, जर साईज वाढवतो मी. करंट पोझिशन आली आपल्याला इथे. करंट पोझिशन आल्यानंतर आपल्याला इथनं करंट पोझिशन नंतर बघा फर्स्ट जो लेसन केलाय त्याच पद्धतीनं मात्रा क विलंटी ह. आता इंडेक्स फिंगर पर्यंत ह झालाय, इथनं दुसरी विलंटी ऍड करायची. स्पेस श य स काना आणि ते र. त्याच पद्धतीने मात्रा क विलंटी ह, दुसरी विलंटी स्पेस श य स काना दॅन र. ओके, इथे याला करंट पोझिशन वरच घेऊन यायचंय, याला चेंजेस नाही करायचे. असं इथे टेकवायचं नाही याला एच आणि जे वरती. याला करंट पोझिशन हीच असणार, मात्रा क विलंटी ह, दुसरी विलंटी स्पेस श य स काना दॅन र. ओके, नंतर रिटर्नच यायचं आपल्याला करंट पोझिशन. ओके, या पद्धतीने याला टाईप करून घ्या. ते टाईप झाल्यानंतर एक 5 ते 10 पेजेस त्याला टाईप करा. एक 5 पेजेस केले तरी काही हरकत नाही. सो हे टाईप झाल्यानंतर तुम्हाला याचे वर्ड्स करायचे, हे पण 5 लाईन्स करायचे. ही काही हे जे वर्ड्स दिलेले आहेत, हे वर्ड स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आपल्याला आणि स्क्रीनशॉट काढून त्याला बघून टाईप करायचे. ओके,